आज रामपूरला मिस्टर खिलाडीची मीटिंग होती, तर त्याच्याच तयारीत ते इकडे ना सकाळी सकाळी आवरून 9 वाजेपर्यंत मीटिंग मध्ये पोहोचायचं असं सरांनी त्यांना सांगितलं आणि त्यांना घरून निघेपर्यंतच इकडे घड्याळात 8 वाजले. अस्सलाम वालेकुम पब्लिक, मी आहे कोकणची नवीनच झालेली ब्लॉगर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन राड्यामध्ये स्वागत आहे. तर पब्लिक, आज आहे आपला राडा नंबर 46 आणि दुपारच्या वेळेस इकडे शिजूला बघून असं वाटत होतं का जस काही ती माझ्यावर नाराज. दरवेळेस मला पाहून भुंकणारे, आज मला पाहून एकदम शांत. एकटीच 2-3 मांजर इकडे उन्हातानाचे काय करत होते काय. थोडंसं बाहेर पडायचं कारण एवढंच होतं की शहजाद्याला ताप आलेली आणि आमचे शहजादे मला पाठीमागं सोडून पुढे हॉस्पिटलमध्ये. शहजाद्याचं चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला औषधं लिहून दिली. डॉक्टरांनी सांगितलं की आता ऊन वाढत चाललंय, त्यामुळे त्याला ताप आलेला आहे. औषध गोळ्या घेऊन घरी निघायचंच होतं की आमची शहजादीची फरमाईश आली की आम्हाला आईस्क्रीम खायची. आता एवढ्या तापेत त्याला आईस्क्रीम चालवणं काही योग्य नव्हतं, म्हणून म्हणलं लस्सीच घेऊ. आता लस्सी प्यायची म्हणल्यावर आपलं एकमेव आवडतं ठिकाण म्हणजे शिवशक्ती आईस्क्रीम पार्लर. आप लस्सी मागवली आणि दोघांनी मिळून ती लस्सी एन्जॉय केलेली. दुकान एकदम शांत होतं, कोणतेही गिराईक नव्हते, त्याच्यामुळे एकदम निवांत मध्ये लस्सी आम्ही दोघांनी एन्जॉय केलेली. आणि पब्लिक, खूप दिवसापासून मी विचारते तुम्हाला की तुम्हाला मराठी ब्लॉग आवडतील की हिंदी ब्लॉग आवडतील, ते तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा म्हणून. आणि सुरुवातीला जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केले होते त्यावेळेस मी हिंदी मराठी मिक्स अशी माझी लँग्वेज, आणि जेव्हापासून मी फक्त मराठीमध्ये ब्लॉग बनायला लागले तेव्हापासून तुम्ही माझ्या ब्लॉगला इतकं भरभरून प्रेम द्यायला लागले, इतकं काय मी शब्दात व्यक्त नाही करू शकणार तुम्हाला. बराच वेळ आईस्क्रीम पार्लर मध्ये घालवले, नंतर इकडे घरी परतलो. घरी आल्याबरोबर शहजाद्याला सगळ्यात अगोदर त्याला औषधाचा डोस दिला. डॉक्टरांनी सर्दी, खोकला, ताप अशी 3 औषधाची बॉटल दिली. औषध पेल्यानंतर शहजादे इकडे गुंगले होते आणि त्यांना गाठ झोप लागलेली. रामपूरच्या मीटिंग वरून मिस्टर खिलाडी संध्याकाळच्या 9:30च्या दरम्यान परतलेले आणि घरात आल्याबरोबर त्यांनी सगळ्यात अगोदर शहजाद्याला जवळ घेतलेलं. तर पब्लिक, आजचा राडा इथेच संपतो. भेटूया उद्याच्या राड्यामध्ये.